माझ्यासोबत माझा बेस्ट फ्रेंड, माझ्या शाळेतला, माझ्या लहानपणीचा, जेव्हापासून मला अक्कल नव्हती, जेव्हापासून आमचा जन्म झाला, जन्म म्हणजे बालवाडीपासून ते 7वी पर्यंत आम्ही दोघं जण सोबत होतो. त्यानंतर तो पुण्याला गेला राहिला, काही कारण होते त्याच्यामुळं. बट ह्या शाळेनं खूप काही दिलंय, खूप काही दिलंय. इथूनच आमचं घडण झाली, इथूनच आम्ही घडलेलं आहे. डेस्कवरती भरायचो आणि इथून मी मॉनिटर असायचो ना, मी जेव्हा मॉनिटर होतो शाळेचं तर आम्ही असं भरायचं, मी नाव लिहायचं काय झालं का बाई असं इथं नाव लिहायचं. लगेच तो पोरगा मला शिवाय द्यायचा, तू बाहेर भेट, तुला दाखवतो मी. इतकी मजा यायची आत, मला काय सांगू. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर तुम्ही काल बघितलं की रितेश आला होता पुण्यावरून मला भेटण्यासाठी आणि त्या शाळेचं थोडं काम पण होतं. सो आता मी रितेश आणि मी आम्ही दोघं जण चाललोय शाळेमध्ये. आमच्या लहानपणीच्या जिथं आमचं बालवाडी आणि म्हणजे बालवाडीपासून ते 6वी पर्यंत आमचं दोघांचं शिक्षण सोबत झालं. सो आता तो आणि मी चाललोय शाळेमध्ये. मस्त शाळेत जाऊ, तुम्हाला शाळा दाखवतो आणि आमच्या पण मेमोरीज ताजा होतील. सो त्या पण तुम्हाला दाखवतो आणि काय काय आम्ही मजा केली होती, कसं कुठं काय काय केलं होतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. सो आता डायरेक्ट शाळेत चल. ही पण घेऊ का, जाऊन दुकानात जाऊ. स्कूटीचं बरं आहे, स्कूटीला रिवर्स गिअर राहतात, इलेक्ट्रिकला. तर आता आम्ही शाळेजवळ आलोय. मस्त शाळेत जाऊ. जर मित्र भेटले आपल्या शाळेतले तर ते पण याला भेटू घालतो. गाडी वॉशिंगला लावू आणि डायरेक्ट शाळेत चालले जातो. राहुल भाऊला भेटू घालू याला. राहुल भाऊला, राहुलची दुकान समोरची मल्टी सर्व्हिसची. इथं शाळेला अर्ज लिहिणं चालू आहे की आम्हाला उतारा पाहिजे म्हणून. शास्त्री प्रवेश निगम हे शाळेवाल्यांना द्यावं लागतं. लिहिला पडेल शाळेवाल्यांची. तर आता शाळेपाशी आलं नाही, आमची शाळा आहे. मस्त मध्ये जाऊ. 1-2 सर लोक दिसत आहे. आमची शाळा आहे भाई. 6 वर्षांमध्ये का 6 वर्षानंतर मी शाळेमध्ये येतोय. फक्त कुलूप हे असतील आय आमची शाळा, आमची शाळा. हा तोडलं सगळं. हे आमची शाळा आहे बाई. हे जरा पहिले शाळा म्हणजे रूम्स होत्या. किती भारी वाटते मध्ये येऊन. सगळं जुनं आठवत आहे, सगळं जुन्या गोष्टी आठवत आहे. बघा नाही किती भारी. इथं पहिले रूम्स होते आमच्या. इथं पहिले ते 4थी पर्यंत शाळा होती. आता लय मोठं झालंय. हा आमचा वर्ग होता. हा आमचा वर्ग आहे. इतकं भारी फील होतंय काय सांगू तुम्हाला. पण आता सुट्ट्या चालू आहे ना, त्याच्यामुळे कोणीच नाही इथं, पण फील भारी होत आहे. व्हाईट बोर्ड बसेल. आता यांना हाईट खूप वाढवली, पहिले हाईट नव्हती काहीच. आणि वरती पण बांधलं आता. मस्त भारी वाटतं आता. वरती ऑफिस. हे आमच्या शाळेचा बोर्ड. आता तरी इथे स्टेज वगैरे बनवले बरं का. पहिले पुरे काहीच नव्हतं, पुरं खाली राहायचंय. हा बोर्ड किती भारी वाटतंय. हे आमचं ऑफिस होतं पहिले 4थी पर्यंत. इकडे वॉशरूम आहे. पण हा वर्ग बघा ना किती भारी वाटतंय. इथं एक वर्ग आमचा. इथं किती 7वी ना. हा इथं 7वीचा वर्ग होता आमचा. मी ना इथं बसायचो. तू कुठे बसायच बंटी? या वर्गात नव्हतंच का? 7वीला तिकडे मी इथं बसायचो. हा मी इथं बसायचो 8वीला पहिला बेंच. इथं सवऱ्या बसायचा. तिकडं बॅक बेंच, इकडं पोरी बसायच्या. आम्ही हुशार होतो. आम्हाला इथून पोर बॅग फेकायचे बाई. अरे इतकी मजा यायची बाई शाळेमध्ये. पण मला शाळेमधले मारायचे पोर, त्याच्यामुळे माझे दिवस लई खराब गेले शाळेचे. हा गेल्यानंतर तर कुत्र्याने मारायचे मला. त्याच्यामुळे मला शाळेचे दिवस आठवलं मला अजिबात नाही आवडत, माहिती का. इकडं बनवलंय पाण्याचं. आता पहिले या साईडला पाण्याचं होतं, आता या साईडला बनवलं. इथं बोरन ते होतं पहिली ना. इथं गेट होता. हा पहिले इथं गेट होता. आता त्यांनी इकडून गेट टाकला. हा हे नाही अलीकडे घेतलं, हे अलीकडे घेतलंय. हे बघा ना किती. इकडे गेट टाकलाय आता शाळेचा. आणि हे इतकं खाली होतं, आमची हाईट पण नाही पुरायची. आता आमच्या हाईटीच्या खाली गेले.
चल वरती जाऊ सर लोक कुठे बघू. सर लोकांसमोर तरी ब्लॉग नाही बनवते ना. बट देखते हे पायऱ्या बाई लहानपणी इतका वाटायचं की बाप रे बाप. हम्म. अरे इकडं वर्ग काढल्यात. वाव. हा आमचा ना आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा पहिल्यांदा आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश आली होती ना. आमचा हा वर्ग होता आणि इथे एक वर्ग होता आणि खाली एक वर्ग होता. म्हणजे ते अबकस असतं त्या टाईपचं. आणि आपण इथं अजून शिकवलं आहे बघा ना दशक बिशक. हा ना आता किती छोटा आलाय. किती नाही रे हा छोटा आलाय. मेमोरीज राहता भाई. मी इथं बसायचो इथं पुरी बसायचो. हे कबड वगैरे अजून तसेच सगळे. करत नव्हतं मला हे मारायचे. कधी सिद्ध लिखा हा वर्ग होता भाई. आठवणी राहतात भाऊ. हा आपल्याला अवस्था सांगितला. अरे इकडं क्लास काढला पहिले वॉशरूम होतो इथं. ह्या वर्गात मी इथं बसायचं 1 नंबरच्या बेंचवरती. तिकडं पोरी बसायचं सगळ्या. हे आमचं स्टाफ रूम आहे. आणि इकडं ना पहिली इथं वॉशरूम होतो. आता नाही गोल केलंय पूर्ण. वाव बेस्ट फिलिंग एव्हर. किती भारी वाटतं बघा नाही. ते खिडकी होती बघ. खिडकी बुजवून टाकली त्यांना. किती बघा पूर्ण आठवणी ताजा होते. पूर्ण आठवणी. क्लास बघा आमचा अजून तसं आहे. काहीच बदललं नाही. फक्त कलरिंग केली यावेळेस. हे पण बघा ते आम्ही ना शाळेत आलोय ते निर्गम उत्तरा काढण्यासाठी. पण विषय असा आला की ज्या प्राथमिक शाळेच्या मॅडम होत्या का त्या सुट्टीवर सध्या सुट्ट्या चालू आहे ना त्याच्यामुळे त्या सुट्टीवरती. आणि मग ते म्हणते ते बाहेर गेले आता ट्रेनिंग वगैरे साठी. मग ते डायरेक्ट तुम्ही जूनमध्ये या. पण आमच्याकडे एवढा टाइम नाही आहे की आम्ही जूनमध्ये येऊ शकतो. कारण त्याला आता लागतंय ना. त्याच्यामुळे बाई त्या मॅडमला फोन केला. त्या मॅडम कशाला काही म्हणाल. पण त्यांचा फोनच बंद आहे. त्याच्यामुळं क्या कर सकते. आता त्यांना विचारू भाई काय करू शकतो काय नाही. कोणता पाहिजे. पहिली ते चौथीचा पाहिजे का. मला फक्त या शाळेचा पाहिजे. कोणत्या वर्गापर्यंत. पहिली ते चौथी का 5वी ते 10वी पर्यंत होत. मी 5वी ते 7वी पर्यंत होतो. 5वी म्हणजे बालवाडी ते 7वी पर्यंत. हा इथेच 7वी होतो. पर्यंत होते. हा आमचं ना काम होतंय. आम्हाला फक्त एक डॉक्युमेंट्स आणायचं आहे जे नेमकं घरी राहिलं. हा आणि ते नेमकं घर राहिलंय. आता आपलं घर जवळ येतं त्याच्यामुळं आणू शकतो आपण. सो आता गाडी घेऊन जाऊ. एक डॉक्युमेंट आणू. वापस येऊ परत शाळेमध्ये. 5-10 मिनिटात परत वापस येऊ शाळेमध्ये. गाडी घेऊन जाऊ. गाडी पण वॉशिंग झाली असेल. वॉशिंग केल्यावर किती भारी दिसते बघा. कोरी करकरीत दिसायला लागते बाई. रितेशला ना पुऱ्या गल्ल्या फिरवतोय. त्याला सगळं दाखवतोय कुठं काय होतं कुठं काय नव्हतं. हा इथून पण जायचं ना. इथून घरी आलोय डॉक्युमेंट्स घेऊ आणि डायरेक्ट वापस चालले तो परत. डॉक्युमेंट्स घेऊन आलोय परत शाळेत. हा नाही कोणीच नाही आता. हा काय मी आलोच नाही त्याच्यानंतर कधीच. मी आज तुझं सोडतोय पहिल्यांदा. जेव्हापासून मी 10वी सोडले तेव्हापासून. आम्ही ना हा सगळ्यात वरती नव्हतं जाऊन देत आम्हाला. म्हणजे पहिले रूमर्स काही सांगायचे ना लहानपणी असं तसं येते. हा गेट अजून आहे इथं. अच्छा वाव इथं बाथरूम बांधलंय वरती. इकडं स्पेस बांधलाय. आमची ना ही समोरची नाही का समोरची इथं ही क्लासरूम म्हणते कम्प्युटरची लॅब होती. आता हे वरती बांधलंय. पहिले नव्हतं इथं ना पत्र होते फक्त. तर ते खालचं सिंगलच दिसत पत्र. आत्ता काम झालंय. इथं कम्प्युटर लॅब होती. आणि हा ना ते 11वीचा वर्ग होता गुणळकर सरांचा. हा आणि आपले जेव्हा प्रोग्राम असायचे का तेव्हा आपल्याला इकडे हे करून द्यायचे. इकडे बसायला लावायचे. ह्या वर्गामध्ये बोर्ड पण काढून टाकला इथला आता. आणि इथं ना 11वी-12वीचा हे होतं काय झाला स्टाफ रूम.
11वी कला इंग्रजी 2022-4 22-4 आता काय 5 चालू आहे का? हा ठीक आहे. म्हटलं आज तारीख तर 22, आज कसं काय? द्वितीय सत्र परीक्षा 2026. माय गॉड. याचं मला किती हाल झाले, फार जीवाशी खेळ आहे बिचारायचं. आठवणी 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 आठवणीच राहतात. इथून ना वरती झेंडावंदन करायला जायचे, ह्या पिलरचं झेंडावंदन करायचे वरती, इथं पिलरवर आम्ही अशा डेस्कवरती उभं राहायचो. आणि इथून मी मॉनिटर असायचो ना, मी जेव्हा मॉनिटर होतो शाळेचं तेव्हा आम्ही असं करायचं, मी नावले असलं का झालं का मग असं इथून नावले यायचो. लगेच तो पोरं मला शिवाय द्यायचा, तू बाहेर भेट, तुला दाखवतो मी. इतकी मजा यायची आत, मला काय सांगू. ज्यांचे शाळेचे एक्सपिरियन्स असतील ना भाई, ते त्यांना रिलेट होईल की शाळेमध्ये किती मजा येते, किती आठवणी असतात शाळेमध्ये. खरंच खूप जास्त आठवणी असतात, खूप जास्त. मी एक खिडक्यात उभं राहायचो आणि तुला असं बाहेरचं बघायचं, दिसतंय का लॉक केलं यार, लॉक केलं त्यांनी. आमचं डॉक्युमेंट्सचं काम झालंय भाई, इतका वेळ लागला, 3-4 तास लागले, पण फायनली आमचं काम झालंय. आम्हाला वाटलं होतं की नाही होणार, कारण आमच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते, पण कसं तरी आम्ही केलं काम आणि डॉक्युमेंट्स आणले. आणि त्यानंतर हा बोर्ड बघा भाई, ह्या शाळेतून आमचं बालपण झालंय, ह्या शाळेत आमचं बालपण झालंय. पूर्ण 1ली ते 10वी पर्यंत माझी शाळा झाली आहे ह्या शाळेमध्ये. आणि त्याच्यासोबत माझा बेस्ट फ्रेंड, माझ्या शाळेतला, माझ्या लहानपणीचा, जेव्हापासून मला अक्कल नव्हती, जेव्हापासून आमचा जन्म झाला, जन्म म्हणजे बालवाडीपासून ते 7वी पर्यंत आम्ही 2 जण सोबत होतो. त्यानंतर तो पुण्याला गेला राहिला, काही कारण होते त्याच्यामुळं. बट ह्या शाळेनं खूप काही दिलंय, खूप काही दिलंय. इथूनच आमचं घडण झाली, इथूनच आम्ही घडलेलं आहे. सो खरंच भारी वाटतंय. आणि एवढे वर्षानंतर, लिटरली 10 वर्षांनंतर, 9 ते 10 वर्षानंतर तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबत, शाळेतल्या चड्डीमधल्या फ्रेंड सोबत शाळेमध्ये येणं हे एक भाग्य असतं. हे भाग्य लवकर कोणाला लाभत नाही, ते मला लाभले भाई. मी काय सांगू, इतकं भारी फील होतंय. आता बंटी निघलाय त्याच्या घरी जाण्यासाठी, हेल्मेट घेतलंय. सो आता आवरणं चालू आहे. ठीक घे. आता बंटी निघला आहे घरी जाण्यासाठी. 3 वाजले, ऊन फार ऊन झालंय. अशा मग त्याच्यामुळे ते ब्लॅक मास्क आहे थोडासा, हेल्मेटच्या आतमधला तो घ्यायचा. चलो बाय बाय, भेटूया लवकरच. मी येईल तिकडे पुण्याला तुला भेटायला, आपण जाऊ मस्त फिरायला. बाय 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 बाय, भेटू. त्याला ऑफिसला जायला लागतं ना, त्याच्यामुळे तो लवकर चाललाय उन्हामध्ये. बट या मी आऊंगा भाई तेरे तरफ. मी विचार करतो 400 किलोमीटर आला मला भेटायला पुण्यावरून. ते तर आहे, करावं लागतात काही काही गोष्टी ना. दम्मान जाशील ना, ऊन खूप आहे, दम्मान जा फक्त. शूज घालण्याचे ना, ते टेम्परेचर किती राहतं पायापाशी, टेम्परेचर याचं इंजिनचं वरती. अच्छा वरती टाकून होतं का, उडू का ताप. दम्मानी जा आणि ना गेल्यावरती मला कॉल कर. हा पोचला ना मला कॉल कर. हा कॉल कर, चहा पाण्यात थांबल्यावरती येईल मी पावसाळ्यामध्ये. भेटू तेव्हा आपण. येस बाय बाय, दम्मानी जा, भेटू लवकरच. चल मग. हो बाय बाय. दम्मान जाशील ना, कॉल कर मला पोचलं. बाय बाय बाय, दम्मान जा. तर फायनली रितेश पण गेला त्याच्या घरी. खूप भाई खूप वर्षानंतर भेटलो होता मला. तुम्हाला माहिती आहे का, आमची गाठ भेट कशी झाली होती, टिकटॉक होतं ना, टिकटॉक. तेव्हा मी व्हिडिओज बनवायचो ना, त्याचा माझा रीलवरती अचानक मेसेज आला की हाय मी रितेश, असं तसं हे ते. त्याने मला मेसेज केला की
हा असं तसं भाई मी इतकं खुश झालतो माहिती आहे तेव्हा की त्याचा मला तेव्हा नंबर भेटला. मग त्याच्यानंतर आम्ही असं विचारपूस झाली की काय चालू आहे वगैरे 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 वगैरे. मग आमची अशी गाठ भेट वाढत गेली ऑनलाईन. 10 वर्षानंतर तो मला भेटायला आला. 7वीमध्ये त्यानं ऍडमिशन काढलं होतं. सो त्यानंतर भाई तो मला भेटायला आला 10 वर्षानंतर फक्त मला भेटायला. त्याचं डॉक्युमेंट्सचं काम होतं, परंतु तो असं म्हटला तर ते काम झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक, पण मला तुला भेटायचंच आहे. सो तो मला भेटला. मला इतका आनंद झाला. काल जेव्हा तो घरी आला ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं माहिती आहे का, की भाई अशी असावी फ्रेंडशिप. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय. तुम्ही पण एक्सपिरियन्स केला असेल. बट या जे येतं त्याला जावं लागतंच. त्याच्या मागं पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. सो चालतंच. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपण मस्त एक कॉन्टेंट शूट करायला जाणार आहे सिटीमध्ये मित्राकडे. सो ते पण तुम्हाला दिसेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल, आमची फ्रेंडशिप आवडली असेल, आमची शाळा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.